Hello students, welcome all of you once again. Today we are going to discuss to draw the projection of line when it is inclined to vertical plane and perpendicular to horizontal plane. Okay, up to this we have studied basically the three positions. Up to this we have studied basic three positions of the line. In the first position, the line was parallel to VP and perpendicular to HP. Parallel to VP, perpendicular to HP. In the second condition, it was parallel to HP, perpendicular to VP, like this. In the third condition, it was inclined to HP and perpendicular to VP. And now, with today's session, now the plane is inclined to VP and perpendicular to HP. So if I imagine a line which is perpendicular to VP, it may take the shape like this, or it may take the shape like this. Okay, दोन्ही पैकी कुठलीही पोझिशन तुम्ही कन्सिडर केली तरी चालेल. मी ती अशी कन्सिडर करतो. प्लेटचा जो सरफेस आहे हा सरफेस जर मी इकडे वाढवला तर तो VP ला इन्क्लाइंड, इथं व्हर्टिकल प्लेन आहे त्याला इन्क्लाइंड आहे. आणि समजलं का तुम्हाला? आणि जेव्हा तो अशा पद्धतीने इन्क्लाइंड टू VP असतो तेव्हा जर आपण टॉप व्ह्यू त्याचा बघितला तर टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला त्याची लाईन मिळते. म्हणजे याला जर वरती बघितला आपण, बरोबर आहे की तर तो त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की याला इकडे बघितल्यानंतर सरफेस याचा जर काढला तर ती लाईन त्याची निघते, ती परपेंडिक्युलर टू काय निघणार आहे? HP निघणार. आणि म्हणून तो जेव्हा VP ला इन्क्लाइंड असतो तेव्हा त्याचा सरफेस जो असतो तो परपेंडिक्युलर टू काय असतो? HP होतो. ओके, लक्षात आलं? त्यामुळे पोझिशन डिफाइन आता करेक्ट झालेलं आहे. प्लेन इज inclined to VP and perpendicular to HP. अशी पोझिशन आहे. पहिल्यांदा तिला इन बिटवीन आपण कन्सिडर करणार आहोत. पहिली कंडिशन म्हणजे आता ही जी कंडिशन आहे ती कंडिशन मी मेन्शन करतो. दिस इज आवर कंडिशन नंबर 4. प्लेन इज inclined to VP and perpendicular to HP. So remember, whenever line or plane it makes an angle with vertical plane, that angle is phi. That angle is phi. आणि याच्या अगोदर आपण बघितलं प्लेट अशी होती inclined to HP, किंवा तुम्ही अशी पण इमॅजिन करू शकता. दोन्ही पैकी कशी? समजा अशी होती तर inclined to HP झाला म्हणजे inclined to HP म्हणजे HP ला अँगल आणि तो अँगल थीटा होता. त्यामुळे रिमेंबर दिस थिंग, inclined to HP म्हणजे अँगल थीटा आणि inclined to VP म्हणजे अँगल त्याचा फाय. आता inclined to VP म्हणजे असं झालं. आणि ऑफकोर्स इन बिटवीन आहे ती, म्हणजे HP पासून तिचं काही अंतर आहे आणि VP पासून काही अंतर आहे, हे आपण इथं आता अज्युम केलं. आता जेव्हा या प्लेटला आपण फ्रंट व्ह्यूने बघतो, म्हणजे तुमच्या जागेवर तुम्ही बघता तेव्हा तुमच्या लक्षात येतं काय बघा, ही जी लाईन आहे समजा याला आपण नावं दिली ABCD. तर हा जो CD आहे आणि हा जो आहे, बरोबर आहे, काय नाव दिलेत आपण? ABCD म्हणजे BC आणि CD. या दोन्ही लाईन जर तुम्ही बघितला तर ह्या परपेंडिक्युलर टू HP आहे. त्यामुळे पुढे बघताना ऑब्झर्व्हरला या दोन्ही बाजू जेवढ्या आहेत तेवढ्याच दिसतात. म्हणजे ही शॉर्टेस्ट साइड आहे, तिला आपला अझम्पशन आहे 40 मिलीमीटर. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये ही लाईन जी आहे DA, बरोबर आहे, आणि ही जी लाईन आहे BC, या दोन्ही लाईन त्याला 40 mm लांबीच्या दिसणार. पण गंमत आहे की ती या दोन बाजूंमध्ये आहे, AB आणि शेवटची लाईन आहे तुमची DA. या दोन्ही लाईन यामध्ये काय होतंय तर ह्या लाईन इन्क्लाइंड टू VP झालेल्या आहेत. त्यामुळे ऑब्झर्व्हरला त्या पुढून बघताना, इकडून बघताना त्या कधीही 60 मिलीमीटर लांबीच्या दिसणार नाहीत, त्या तुम्हाला कमी झालेल्यासारख्या दिसतील. म्हणजे याचा फ्रंट व्ह्यू नो डाऊट रेक्टँगल येईल, पण तो 60/40 चा रेक्टँगल असणार नाही. त्याच्यामध्ये ह्या दोन बाजू 40 असतील आणि ह्या दोन बाजू 60 पेक्षा कमी असतील. त्या कितीने कमी असणार आहे तो या प्लेटने केलेला जो अँगल आहे फाय, या अँगल वरती ते डिपेंडंट असणार आहे. समजलं का? बघा मी काय सांगतो. त्यामुळं आपल्याला याचा फ्रंट व्ह्यू पहिल्यांदा काढता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये ट्रू शेप दिसत नाही. मग आता एक व्ह्यू राहिला, दुसरा टॉप व्ह्यू. तर वर तुम्ही आला तर टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला ही खंड प्लेट
सगळी दिसणार नाही, चार बाजू दिसणार नाही, फक्त ही एज त्याची दिसणार आणि या एजला आपण नाव दिले AB. मग समजा ह्या एजला आपण AB नाव दिलं असेल तर टॉप व्ह्यू मध्ये मला A to B दिसणार आणि ती 60 मिलीमीटर लांबीची आहे तेवढीच दिसणार आणि तिनं केलेला अँगल सुद्धा तेवढाच दिसणार, म्हणजे फाय अँगल आणि ट्रू लेंथ 60 mm त्याची आपल्याला दिसणार. आणि म्हणून फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला ही अखंड प्लेट, सॉरी टॉप व्ह्यू मध्ये ही अखंड प्लेट आपल्याला एका लाईनच्या आणि ते आपण इन्क्लाइन लाईनच्या फॉर्म मध्ये दिसणार आहे. ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल असणारी ती लाईन असणार. त्यामुळे ऑब्विसली फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू शेप दिसत नव्हता, त्यामुळे तो काढायचा प्रश्नच नाहीये. पण टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ दिसते, ट्रू अँगल दिसतो, अखंड प्लेट एका लाईनच्या फॉर्म मध्ये दिसते, म्हणून आपण पहिल्यांदा ह्याचा काय करायचा, टॉप व्ह्यू काढायचा. म्हणून मित्र आपण पहिल्यांदा इथं टॉप व्ह्यू प्रोसेस करणार. समजलं? आता हा टॉप व्ह्यू प्रोसेस करत असताना आपल्याला ट्रू लेंथ 60 आहे ही माहिती झालेली आहे आणि याचं प्रोसेस करत असताना या XY पासून किती अंतरावरती एक लाईन टाकायची रेफरन्स आणि ही पॅरलल पाहिजे XY आणि इथं एक आपण रेफरन्स पॉइंट घेतलेला आहे, हा रेफरन्स पॉइंट. या रेफरन्स पॉइंटला आपण ते एंड जर मांडलं, कोणतं एंड मांडलं तर A मांडलं, तर A पासून आपण इथं उलटा कोन आपण ठेवायचा होता, VP चा अँगल काढायचा आहे. हा 0 आहे, 10 20 30 40 45. मी सांगितलंय फाय अँगल तुम्ही अझ्युम करायचा 45 डिग्री. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असणार आहे तो फाय इज इक्वल टू 45 डिग्री. ट्रू अँगल आपण इथं काढलेला आहे, याच्यावरती ट्रू लेंथ टाकायची, म्हणून इथं पॉइंट मार्क करायचा B. ही जी आहे ही ट्रू लेंथ आहे त्याची आणि ती ट्रू लेंथ तुम्हाला सांगितलं लॉंगेस्ट साइड आहे आणि 60 आहे. अशा पद्धतीने तुमचा टॉप व्ह्यू तयार झाला. हा टॉप व्ह्यू तुम्ही पहिला काढायचा. दिस इज द टॉप. बरोबर? आता परत एकदा सांगतो, A चं अंतर XY पासून किती अंतर असावं याला काहीही नेम नाही. आपलं अप्रॉक्सिमेशन आहे 2 सेंटीमीटर पेक्षा जास्त काढायचं. हे सगळं काढल्यावर वर जायचं आहे, कारण आता फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. त्यामुळे A पासून वर जायचं, वर प्रोजेक्शन टाकायचं A पासून आणि B ला पण वर प्रोजेक्ट करायचं. B ला पण वर प्रोजेक्ट करायचं. आता मित्र बघा, फ्रंट व्ह्यू काढत असताना सुद्धा त्या फ्रंट व्ह्यूची सुरुवात कुठून करावी असा प्रश्न तुमच्या मनात येणार, कारण हे दिसणार तुम्हाला AB. मग हा जो A आहे हा XY पासून किती अंतरावर असावा, इमॅजिन करा किती अंतरावरती असू शकतो. आपण 2 सेंटीमीटरच्या वरती एक रेफरन्स लाईन काढूया आणि इथे एक हॉरिझॉन्टल लाईन आपण इथं काढायची. इथं जर तुम्हाला तो पॉइंट मिळाला, तो पॉइंट तुमचा A डॅश. कळालं का? आणि अशा पद्धतीने दिस इज A डॅश. बरोबर? आणि मग हा जर AB असेल तर याच्या पाठीमागे दुसरे पण पॉइंट येतात, तर हा त्या लाईनचं काय झालेलं आहे, टॉप व्ह्यू मध्ये पॉइंट आलेला आहे. सो दिस इज A, दिस इज पॉइंट B. ओके. आता B टू C मध्ये काय चेंज होत नाही, कारण ती लाईन परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे B पासून इथं C वरती तुम्ही एक पॉइंट घ्यायचा आणि C चं आणि B चं जे डिस्टन्स असतं त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही म्हणून सांगितल्यामुळं हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स बरोबर किती येतं, 40 येतं. किती येतं, 40 येतं. तर तुम्ही म्हणाल सर BC कुठली काढली, तर हिच्या अर्थी बघा, हा A आहे, हा B आहे आणि हा C. बरोबर? टॉप व्ह्यू मध्ये ही लाईन BC 40 आहे आणि ही AD सुद्धा किती आहे, बरोबर 40 आहे. तुम्ही बघा BC 40 आला आणि A टू D म्हणजे हा सुद्धा पॉइंट तुमचा D डॅश झाला. तर अशा पद्धतीने फ्रंट व्ह्यू तुमचा कंप्लीट झाला. हा ट्रू शेप नाही आहे, लक्षात घ्या. त्यामुळे फ्रंट व्ह्यू आपण येलो चॉकने काढतो, आपण त्याला डार्क आउट करूया. दिस इज द फ्रंट व्ह्यू ऑफ द प्लेन. सॉरी, दिस इज द फ्रंट व्ह्यू. आता ह्याचा साइड व्ह्यू काढायचा आपल्याला. साइड व्ह्यूला आपण टॉप व्ह्यूत रोटेट करतो, त्यामुळे इथं इंटरसेक्शन O आला, याला इथं प्रोजेक्ट केला, याला इथं प्रोजेक्ट केला तुम्ही, इथून हा इकडे प्रोजेक्ट झाला, इथून हा इकडे प्रोजेक्ट झाला. बघा हे दोन्ही पॉइंट्स, हे AB जसा आलेला आहे तसा हा D आहे, लक्षात घ्या, आणि हा इथं C आहे. या पद्धतीने AD इथं रोटेट झालेला आहे वरती, इकडनं आलेला पॉइंट D, दोघांची भेट इथं झाली B डबल डॅश, इकडनं आला A, दिस इज A डबल डॅश. परत इकडचा जो BC मूव झाला तो पण परपेंडिक्युलर कप झाला, इकडनं आला C डॅश, इथं मिळणार C डबल डॅश आणि हा मिळणार इथं B डबल डॅश. अशा पद्धतीने दिस इज द लेफ्ट हँड साइड व्ह्यू, दिस इज द फ्रंट व्ह्यू and this one is the top view. साइड व्ह्यूला मी डार्क करतो, तुमच्या लक्षात येईल साइड व्ह्यू त्याचा कसा आहे आणि याचं इमॅजिनेशन पण मी दाखवणार आहे. यस, आता असा विषय, असा विषय.
HP पासून काही अंतरावर आहे, VP पासून काही अंतरावर आहे. साइड व्ह्यूला ऑब्झर्वर इथं आला. आता ह्या दोन बाजू काही कमी दिसणार नाही, कारण त्या परपेंडिक्युलर टू HP आहे ह्या दोन बाजू. पण ह्या दोन लॉंगर साइड कमी दिसणार, कारण ते इन्क्लाइन. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की CB आणि AD मध्ये काही सुद्धा फरक नाही, 40-40च आहे, बरोबर. पण ह्या जर मोजले असतील C डबल डॅश आणि D डबल डॅश आणि A डबल डॅश B डबल डॅश, तर ह्या नेवर 60 या 60 कधीही मेजरमेंट मध्ये येणार नाही, त्या कमी दिसणार. त्यामुळे लक्षात घ्या, पहिल्यांदा टॉप व्ह्यू काढला, अँगल फाय आहे, बिकॉज प्लेन इज मेकिंग एन अँगल विथ VP. त्यामुळे टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ ट्रू अँगल, त्यामुळे हा पहिला व्ह्यू काढला, हा दुसरा काढला आणि नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हा तिसरा काढला. रोटेशन मध्ये हे सगळं रोटेट झालं, तर इथं सुद्धा असं रोटेशन आहे. तुम्हाला समजण्यासाठी हे रोटेशन काढलेलं आहे, अदरवाइज तुम्ही नाही काढलं तरी चालतं. ओके, लक्षात घ्या, टॉप व्ह्यू पहिल्यांदा आपण काढला. पहिली कंडिशन यामध्ये म्हणजे चौथी म्हणूया त्याला, चौथी बेसिक कंडिशन झाली जेव्हा प्लेट तुमची VP ला, हे बघा ही अशी सुद्धा असली तरी VP ला इन्क्लाइनच आहे, आणि परत एकदा सांगतो, अशी धरली तरी ती VP ला इन्क्लाइंड आहे. बोथ कंडिशन सारख्या, कसंही तुम्ही इमॅजिन करून काढू शकता. आपण अशी कन्सिडर केलेली, त्याला HP पासून काही अंतरावर होती, VP पासून काही अंतरावरती होती. आता ह्याचे सब टाइप्स होणार, म्हणजे फोर्थ A, फोर्थ B आणि फोर्थ C. फोर्थ A कसा होणार, तर आता ह्याचं H पासूनचं जे अंतर होतं हॉरिझॉन्टल प्लेन पासूनचं H, ते 0 करणार. म्हणजे ही प्लेट अशीच रेस्ट होती, तिला नेऊन खाली टेकवणार, म्हणजे मी तिची लॉंगेस्ट साइड कशामध्ये टाकणार, HP मध्ये टाकणार. लॉंगेस्ट साइड HP मध्ये टाकणार. म्हणजे कसं वाक्य होणार, फोर्थ A कसं होणार, प्लेन इज इन्क्लाइंड टू VP. Plane is inclined to VP with its longest side in HP, with its longest side HP and perpendicular to HP. अशा पद्धतीनं चौथी कंडिशन अपग्रेड होऊन फोर्थ A होणार, जेव्हा त्या प्लेटची लॉंगर साइड जी आहे ती कशामध्ये जाऊन रेस्ट होते, HP त रेस्ट होते. मित्रांनो, अशी प्लेट आहे, इथं मागं व्हर्टिकल प्लेन आहे, लक्षात. आता या केस मध्ये याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू जर आपण बघितला, तर मित्र याचा टॉप व्ह्यू पहिला काढावा लागतो, कारण टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ ट्रू अँगल दिसतो. हा जो टॉप व्ह्यू आहे, या टॉप व्ह्यू मध्ये आणि आत्ताच्या पोझिशन मध्ये म्हणजे फोर्थ A च्या पोझिशन मधल्या टॉप व्ह्यू मध्ये काडी मात्र बदल नाहीये, कारण चेंज जो झालेला आहे तो त्या प्लेटच्या VP पासूनच्या अंतरामध्ये झालेला नाहीये, त्याचं प्लेटचं HP पासूनचं अंतर 0 केलेलं आहे. म्हणजे चेंज विल नेव्हर कॉज टू दिस टॉप व्ह्यू, बट चेंज विल बी डेफिनेटली देयर इन द फ्रंट व्ह्यू, बिकॉज त्याच्या अगोदरच्या कंडिशन म्हणजे फोर्थ कंडिशन मध्ये प्लेट वॉज ऍट अ डिस्टन्स ऑफ H फ्रॉम HP. हे जे डिस्टन्स आहे, हे मधला गॅप जो आहे, हा गॅप त्याचा 0 केला. त्यामुळे तात्पर्य असं होईल की हा जो फ्रंट व्ह्यू आहे तो एवढ्या अंतरावरून सुरू झालेला, तो तसं न होता तो XY ला टच होऊन सुरू होणार, आणि हा जर तसा सुरू झाला तर साइड व्ह्यू मध्ये पण काय होणार, चेंज होणार. त्यामुळे मित्र फोर्थ A कंडिशन आपण पहिला डिफाइन करणार आहोत, फोर्थ A. So this is fourth A. त्याच्यामध्ये plane is inclined to VP, बरोबर आहे, with its longer edge, with its longer edge in HP and plane is perpendicular. Sorry, short form नहीं लिखना था. Plane is perpendicular to VP. This is the condition. बरोबर. मग सांगितलंय याच्यामध्ये काय बदल होणार नाहीये टॉप व्ह्यू, बरोबर आहे की नाही. बदल कुठे होणार आहे, फ्रंट व्ह्यू, कारण फ्रंट व्ह्यू मध्ये AB XY वर आलेला आहे तुमचा, त्यामुळे हा बदलणार आहे. हा बदलला की ऑफकोर्स हा पण काय होणार, बदलणार. ओके, हा बदलणार आहे म्हणजे काय झालं, तर याचा जो फ्रंट व्ह्यू आहे तो स्टार्ट इथंच होणार. कुठे स्टार्ट होणार, इथं. त्यामुळे दिस इज पॉइंट A डॅश, दिस इज पॉइंट B डॅश. आता इथून इथं 40 वर मार्कच करायला लागेल, कारण त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. हे जे डिस्टन्स आहे हे 40 राहणार आहे. This will obviously equal to 40. मग आता हा A डॅश B डॅश, हा C डॅश आणि हा D डॅश, बरं का. आता त्याला हायलाइट करू. This is the front. आता साइड व्ह्यूला हा एक रोटेट झाला की हा इथं आला,
ओके, इथं बघा, मग इथंच पॉइंट आला तुमचा ए डबल डॅश आणि इथंच पॉइंट आला बी डबल डॅश आणि सीडी इकडे ट्रान्सफर करून घ्या. सी डबल डॅश टी डबल डॅश. दिस इज लेफ्ट हँड साइड. साइड व्ह्यूला हायलाइट करूया. यस, दिस इज द साइड. ओके, आता ह्याला रीड कसं करायचं, इंटरप्रिट कसं करायचं? टॉप व्ह्यू मध्ये बरोबर काढलाय, ट्रू लेंथ ट्रू अँगल आहे, त्याच्यावर कळतंय प्लेट आहे, कारण चार नाव आहे, प्लेट इन्क्लाइन टू व्हीपी झाली, बरोबर आहे. मग ट्रू लेंथ ट्रू अँगल आला, पण फ्रंट व्ह्यू त्याचा बघितला तर फ्रंट व्ह्यू एक्सवाय पासून सुरू होतो. त्याचा अर्थ असा आहे की प्लेट इन्क्लाइन टू व्हीपी नुसतीच नाही, तर त्याची लॉंगेस्ट साइड कशावरती आहे, एचपी वरती, आणि म्हणून त्याचा फ्रंट व्ह्यू इथं आला. त्यामुळे ह्या बाजू बदलत नाही, कारण त्या परपेंडिक्युलर टू एचपीचा आहे. ह्या बाजू बदलतात कारण हे इन्क्लाइंड आहे, त्यामुळे ह्या 60 राहणार नाही, ते कमी होणार. साइड व्ह्यू मध्ये पण ह्या दोन कमी होणार नाही, पण ह्या दोन काय होतात, कमी होतात. तर अशा पद्धतीने साइड व्ह्यूचं इंटरप्रिटेशन बघा. अशी प्लेट होती, ही प्लेट आता आपण अशी आणून एचपीएल ला रेस्ट केली. ऑब्झर्वर इकडनं बघितला तर दिस अँड दिस शॉर्टेस्ट साइड विल नॉट चेंज, पण ह्या दोन बदलतील. त्यामुळे हा आखून रेक्टँगल थोडा कॉम्प्रेस झाल्यासारखं दिसेल आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला या पद्धतीने दिसेल. सो दिस इज फोर्थ ए कंडिशन. जेव्हा प्लेट इन्क्लाइन टू व्हीपीच आहे, पण त्याची एक बाजू जी लॉंगेस्ट साइड आहे बॉटमची, ती कुठं आहे, एचपी वरती आहे. ओके, आता याच कंडिशनला परत आपण यायचंय, पुन्हा मूळ कंडिशनला यायचं, इन बिटवीन एचपी आणि व्हीपी. आता लॉंगेस्ट साइड त्याची एचपी होती, आता शॉर्टेस्ट साइड व्हीपी घालवायची, म्हणजे ही प्लेट येऊन अशी व्हीपी टेकणार. ही प्लेट येऊन आता व्हीपी टेकली. आता ऑब्झर्वर फ्रंट व्ह्यू बघितला तरी हा काय ट्रू शेप दिसणार नाही, तो काढायचाच नाही पहिला. टॉप व्ह्यू बघितला तर ही लाईन दिसणार, ही पहिला काढायची टॉप व्ह्यू मध्ये, कारण हा अँगल टू अँगल आहे फाय आणि ही लेंथ टू लेंथ आहे. पण गंमत लक्षात घ्या, या टॉप व्ह्यू ची सुरुवात इथं टॉप व्ह्यू हे अंतर टाकून झालेलं आहे, बी डिस्टन्स. आता ही अखंड प्लेट येऊन इथं टिकलेली आहे व्हीपीला, म्हणजे तिने गॅप कमी केला, बी डिस्टन्स 0 केलंय. त्यामुळे ह्याची सुरुवात कुठे होणार, या पॉइंट पासून होणार, एक्स वाय पासून सुरू होणार. याची सुरुवात एक्स वाय पासून सुरू होणार. एक झालं पहिली गोष्ट. टॉप व्ह्यू तुम्हाला कळाला, बरोबर. फ्रंट व्ह्यू याचा जर काढला तुम्ही, फ्रंट व्ह्यू तो मात्र एचपी ला टेकत नाहीये, त्यामुळे फ्रंट व्ह्यू इमिजिएट टू एक्स वाय येणार नाही, अंतर ठेवून त्याच्यावरती काय येणार, फ्रंट व्ह्यू येणार. ओके, बघूया आपण ही कंडिशन या ठिकाणी रिझ्यूम करून काढूया, म्हणजे आपल्याला हे सगळं प्रोजेक्शन व्यवस्थितपणे कळेल. This is x1, xy, sorry, not x1, y. This is xy, this is vp and this is hp. पहिल्यांदा कोणता व्ह्यू काढायला सांगितलं तुम्हाला, इन्क्लाइन टू व्हीपी आहे, पण शॉर्टेस्ट साइड त्याची कुठे आली, शॉर्टेस्ट साइड कुठे आली त्याची, व्हर्टिकल प्लेन मध्ये आली. मग आता इथं काय लिहिणार मी, सेकंड बी ला, फोर्थ बी ला, सॉरी, प्लेन इज इन्क्लाइन टू व्हीपी विथ लॉंगर नाही, विथ काय ना, शॉर्टर, with shorter edge in HP नाही ना, कुठे ना, VP, and the plane is perpendicular to HP. Okay, plane is perpendicular to VP. Okay, आता क्या पोझिशन VP आलेली आहे, हा हात खाली टेकत नाही बरं का, HP ला टेकलेली नाही. टॉप व्ह्यू पहिला काढणार, टॉप व्ह्यू ची सुरुवात एक्स वाय पासून, इथं रेफरन्स पॉइंट. उलटा कोण मागून टाका, 45 डिग्रीची लाईन टाका आणि 45 डिग्रीच्या लाईन वरती त्याची ट्रू लाईन टाका. दिस इज द अँगल, आणि अँगलला फाय म्हणतो आपण, या व्हीपी ला अँगल म्हणते की फाय, 45 डिग्री. दिस पॉइंट इज ए, इथं चाप मारायचा बी, दिस ट्रू लेंथ इज इक्वल टू 60, बरोबर. नंतर आता हायलाइट करतो पहिला, आता याचा फ्रंट व्ह्यू काढणार आपण. फ्रंट व्ह्यू काढत असताना याला वर वाढवणार, याला वर वाढवणार. फ्रंट व्ह्यू त्याचा एक्स वाय लाईन पासून वर काढायचा आहे, कारण प्लेट काय एक बाजू त्याची एचपी नाही आहे, त्यामुळे इथून एक रेफरन्स घ्यायचा किती पण अंतरावर आणि हा पॉइंट काढायचा. दिस इज ए डॅश, दिस इज बी डॅश. बी पासून सी डॅश जो आहे, बी डॅश सी डॅश, हे डिस्टन्स 40च राहते मित्र, लक्षात घ्या. त्यामुळे इथं काही बदलच करायचा नाही.
कारण ह्या दोन बाजू त्याच्या रिड्यूसच होत नाही 40 and this point is your point D dash. आता याचा फ्रंट व्ह्यू बघ. This is the front. ओके. आता साइड व्ह्यूला जायचं असेल तर टॉप व्ह्यू रोटेट करायचं. ए इथंच पडणार आहे आणि बी तेवढा रोटेट होणार आहे. हे आले डीसी इकडं, हे आले एबी इकडं, बी आता ए च्या इथं बरोबर दिस इज ए बी सी डी दिले. ए च्या इथं डी आला आणि बी च्या इथं सी आला. बी सी रोटेट झाले. सी डबल डॅश बी डबल डॅश आणि ए आणि डी आला, डी डबल डॅश आणि इथं आला ए डबल डॅश. ओके. साइड व्ह्यू जर बघितला तर साइड व्ह्यू हा बघा. So this you will get in the form of front view, this you will get in the form of top view, and this you will get in the form of left hand side. Imagination बघा साइड व्ह्यू साठी. व्हिज्युअलायझेशन. प्लेट अशी आहे, प्लेटची शॉर्टेस्ट साइड व्हीपी मध्ये आली, अशा पद्धतीने आली. ऑब्झर्वर साइड व्ह्यू न बघितला तर ही जी शॉर्टेस्ट साइड जी व्हीपी मध्ये आहे तीच x1 y1 वर येते आणि ती आहे एडी. तीच कुठे येते x1 y1 वर. ही एडी आणि बीसी या परपेंडिक्युलर आहेत खाली व्हीपी ला, सॉरी एचपी ला, त्यामुळे त्यांच्या बाजू कमी होत नाही. त्यामुळे ही 40च राहते, ही 40च राहते. इकडे बघा ही 40च आहे, ही 40च आहे. पण रिडक्शन इनटू लेंथ जे होतं ती ही बाजू 60 आणि ही बाजू 60 आणि हे रिडक्शन या प्लेटला किती अँगल केलाय, फाय अँगल केलाय याच्यावरती ते डिपेंडंट असतं. त्यामुळे ही कंडिशन नंबर 4th मधली बी कंडिशन. आता 4th मधली सी कंडिशनला त्याची शॉर्टेस्ट साइड पण व्हीपीत घेणार आणि लॉंगेस्ट साइड पण एचपीत घेणार. अशी बरोबर कोंबडीत बसवणार. लॉंगेस्ट साइड कुठे घेणार, एचपीत घेणार आणि शॉर्टेस्ट साइड कुठे घेणार, व्हीपीत घेणार. या केस मध्ये काय होणार हो, या केस मध्ये टॉप व्ह्यू आहे तोच राहणार. टॉप व्ह्यू आहे तोच राहणार. कारण बघा ना, टॉप व्ह्यू त्याची सुरुवात XY लाईन पासून झालेली आहे, इथं पण तोच राहणार. पण बदल कुठे होणार, फ्रंट व्ह्यू मध्ये होणार. कारण फ्रंट व्ह्यू त्याचा XY लाईनला सुरू होणार, XY लाईनला. का तर ही लॉंगेस्ट साइड एचपी मध्ये आली, त्यामुळे हे जे अंतर आहे हे 0 झालं. त्यामुळे सुरुवातीची इथून इथं रेक्टँगल येणार आणि साइड व्ह्यू मध्ये पण तो x1 y1 वर एक बाजू येणार आणि xy वरती एक बाजू येणार. लॉंगर साइड जी आहे ती xy वर येणार, शॉर्टर साइड आहे ती x1 y1 वरती येणार. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय होणार, चेंज होणार. तर चेंज झालेली कंडिशन, कंडिशन नंबर 4 मध्ये सी होणार. काय येणार तर प्लेन इज इन्क्लाइंड टू व्हीपी विथ इट्स शॉर्टेस्ट एज इन व्हीपी. बरोबर आहे. एंड शॉर्टेस्ट एज इन व्हीपी एंड लॉंगेस्ट एज इन एचपी. लॉंगेस्ट एज इन एचपी असं आहे. एंड प्लेन इज परपेंडिक्युलर टू एचपी. प्लेन इज परपेंडिक्युलर टू एचपी असं त्याचं स्टेटमेंट होणार. आणि तुम्हाला सांगितलं की टॉप व्ह्यू असं राहणार, या फ्रंट व्ह्यू मध्ये बदल होणार आणि फ्रंट व्ह्यूत बदल झाल्यामुळे साइड व्ह्यू मध्ये पण बदल होणार. फ्रंट व्ह्यूत बदल झाल्यामुळे साइड व्ह्यूत बदल होणार. फ्रंट व्ह्यू त्याचा याला सुरू होणार, सॉरी इथं सुरू होणार त्याचा फ्रंट व्ह्यू. This is AD, this is point A, this is point B, C dash आणि D dash आणि ही 40 आहे. त्याच्यात काय बदल नाही. This will come out to be 40. फ्रंट व्ह्यूला मी हायलाइट करतो. This is the front view. प्रोजेक्ट नाही बरं का, पण हा फ्रंट व्ह्यू आहे. आता साइड व्ह्यू मध्ये हे सगळं प्रोजेक्ट झालं इकडं, ए आणि डी इकडं आला, इथं आला. ए आणि डी, ए डबल डॅश डी डबल डॅश बी डबल डॅश सी डबल डॅश. साइड व्ह्यू जर बघितला तुम्ही तर साइड व्ह्यू मध्ये एक बाजू शॉर्टेस्ट साइड x1 y1 वर आणि लॉंगेस्ट साइड एक AB ही xy लाईन. तर हा त्याचा आला साइड व्ह्यू. तर अशा पद्धतीने फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड
इमॅजिन करत असताना साइड व्ह्यूला व्हिज्युअलाइज करताना साइड व्ह्यूला अशा पद्धतीने साइड व्ह्यूला प्लेट अशी आहे, ऑब्झर्वर इकडे आला, ही बाजू आणि ही बाजू 40च दिसणार त्याला, बरोबर आहे, आणि ह्या दोन बाजू अशा तिरक्या आहेत, त्यामुळे त्या खड्या झाल्या की त्याला नॅरो दिसतात, म्हणजे कमी दिसतात, म्हणजे त्यामध्ये त्याच्यामध्ये बदल. तर ती ही A to B आणि C to D इथं बघितलं तुम्ही तर ही 60 दिसणार नाही, ही 60 पेक्षा कमी आहे, वेरस ही 40 आहे, ही 40 आहे. तसंच फ्रंट व्ह्यू मध्ये ही 40 आहे, ही 40 आहे. रिडक्शन इनटू लेंथ विल कॉज टू दिस CD and AB only. आणि टॉप व्ह्यू मध्ये त्या AB आणि CD ची ट्रू लेंथ दिसते. सो दिस इज द वे इन व्हिच द प्लेट कॅन रेस्ट. आणि त्याच्यामध्ये एक लॉंगेस्ट साइड VP मध्ये आहे आणि एक शॉर्टेस्ट साइड त्याची HP मध्ये. नो डाऊट प्लेट ही इन्क्लाइन टू VP आहे आणि परपेंडिक्युलर टू काय HP. इन्क्लाइन टू जेव्हा प्लेट VP असते तेव्हा तुमच्या लक्षात आलं का बघा, इन्क्लाइन टू जेव्हा अशी आहे, सॉरी अशी रेस्ट होते, अशी आहे. जेव्हा प्लेट इन्क्लाइन टू VP असते, बरोबर आहे की कशी पकडली तुम्ही, तर ती परपेंडिक्युलर टू HP का म्हणतात तिला, तर तुमच्या लक्षात आलं का बघा, इकडनं ऑब्झर्वरने हे बघितला तर या सरफेस एका परपेंडिक्युलर लाईनच्या फॉर्म मध्ये दिसणार, त्याला त्याचा ट्रेस असं म्हणतात. काय म्हणतात त्याचा, त्याला ट्रेस असं म्हणतात, आणि तो हॉरिझॉन्टल ट्रेस असतो H.T. तर तो जो ट्रेस मी याचा काढला तर एक उभी परपेंडिक्युलर लाईन होणार, आणि ती कशाला परपेंडिक्युलर झाली, HP ला परपेंडिक्युलर झाली, म्हणजे सरफेस ऑफ द लॅमिना हा जो हा परपेंडिक्युलर टू HP आहे, म्हणून त्याला म्हणतात प्लेट इन्क्लाइन टू VP अँड परपेंडिक्युलर टू HP. आणि इन्क्लाइन टू HP म्हटली की अशी असते, लक्षात घ्या. याला बघितला इथं वरनं तर याचा सरफेस जो आहे, त्याचा लॅमिना जो आहे, त्याचं प्रोजेक्शन इथं टाकलं तर अशीच उभी रेषा मिळणार आहे, आणि ती परपेंडिक्युलर टू VP असते, म्हणून त्याला त्याचा ट्रेस म्हणतात, दॅट इज व्हर्टिकल ट्रेस. तर अशा पद्धतीनं तो ट्रेस त्याचा परपेंडिक्युलर टू VP असतो, आणि म्हणून इन्क्लाइन टू HP असेल तर प्लेट इन्क्लाइन टू HP अँड परपेंडिक्युलर टू VP म्हणतात, आणि इन्क्लाइन टू VP असेल तेव्हा प्लेट इन्क्लाइन टू VP अँड परपेंडिक्युलर टू HP असं म्हणतात. बऱ्याच मुलांना कळत नाही, अरे इन्क्लाइन टू VP कळतंय पण परपेंडिक्युलर टू HP कशी काय होते, तर दॅट इज रिलेटेड टू द सरफेस ऑफ द प्लेट आणि त्याचा ट्रेस, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं चौथ्या कंडिशन मध्ये चौथी मेन कंडिशन, चौथी A, चौथी B आणि चौथी C असं बघूया. रिवाइज करूया. मेन कंडिशन चौथी अशी, इन बिटवीन HP अँड इन्क्लाइन टू VP अँगल फाय, ट्रू लेंथ 60/40 चा रेक्टँगल. ओके. दुसऱ्या कंडिशन मध्ये आपण काय केलं, याला असंच घेतले खाली, HP वर रेस्ट केली, लॉंगेस्ट साइड इन HP. दुसरी कंडिशन, सुरुवात त्याच्या फ्रंट व्ह्यू ची XY पासून झाली, बरोबर. दुसऱ्या कंडिशन म्हणजे फोर्थ A मध्ये, फोर्थ B मध्ये अशीच घेतली आणि VP वर लावली शॉर्टेस्ट साइड. शॉर्टेस्ट साइड ही व्हर्टिकल प्लेन आहे, हात म्हणजे शॉर्टेस्ट साइड वरून इथं घेतली, केला घेतली. याचा काय फरक झाला हो, याचा टॉप व्ह्यू झाला XY पासून, कारण ही लाईन कुठे आली, VP मध्ये आली, टॉप व्ह्यू झाला XY लाईन पासून. ओके. आणि C कंडिशन मध्ये लॉंगेस्ट साइड HP वर टाकली आणि शॉर्टेस्ट साइड VP वर टाकली, आणि त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू both have started from XY. So this is the last condition, fourth C condition. So this way in today's session we are finished with projection of projection of plane when the plane is inclined to VP at an angle of phi and perpendicular to HP. Okay, thank you.